शिवप्रहार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी भोर तालुक्यातील कासुर्डे ते तांबाड रस्त्यावर अतिपावसामुळे पडलेले खड्डे व या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका होण्यासाठी पडलेले खड्डे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भरावे म्हणून शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने कासुर्डे फाट्यावरील बस स्थानकावर चढून संतोष मोहिते यांनी शोले स्टाईल आंदोलन केलंय। आंदोलन काळात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाऊस उघडल्यावर लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचं पत्र दिल्यानंतर संतोष मोहिते यांनी आंदोलन स्थगित केलंय। ज्योती जाधव, पुणे वैभव न्यूज, भोर। या सार्वजनिक बांधकाम विभागाला आपण 3 वेळा पत्र केलेलं आहे। माळवाडी बुतोंड, कासुर्डी तांबाड आणि सारोळा ते बांबडा हद्द यापैकी त्यांनी कुठल्याही रस्त्याचं काम केलं नाही। या अशी पत्र अंत्यात तयार करून खरकाटून येतात लोकांना, दिशाभूल करतात लोकांची। आपल्याला रिझल्ट पाहिजे, खड्डे भरले पाहिजे। एखादा त्यात जीवित झाले होण्याची शक्यता आहे। एखादा मेला त्याला जबाबदार कोण? हे उद्या म्हणतात की आम्ही नाही जबाबदार, त्याला जबाबदार कोण आहे? हेच जबाबदार आहे। त्यामुळे त्यांनी हे अशा आश्वासन दिले की 20 रुपये देण्यात एक बाईट द्यावी आपल्याला, त्यात त्यांनी काम खड्ड्याचं पूर्ण करावं। मंत्री साहेबांनी जे काय सांगितलं त्या 3 कामाबद्दल मी सांगू इच्छितो की आपण तिथे काम सुरू केलेलं आहे आणि असं नाही आहे आम्ही तिथे खड्डे पण भरलेले आहे। आमच्याकडनं जेवढे होता होईल तेवढे प्रयत्न आम्ही केले आहे आणि ह्या कामाबाबत पण यांनी जे आंदोलन केलं त्याच्याबाबत पण आम्ही काम सुरू केलं होतं। पण या भोर तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती अतिवृष्टी झाल्यामुळं त्या काही निसर्गाच्या नैसर्गिक आपत्तीपुढं असल्यामुळं काम तात्पुरत्या स्वरूपात थांबलेलं आहे आणि आम्ही त्यांना म्हणण्याप्रमाणे ते काम पुढे लगेच चालू करून मार्गस्थ लावू।